सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझं खूप दिवसांचं चाललं होतं की मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची, मला व्हिडिओज वगैरे स्टार्ट करायचे, पण टाईमच भेटत नव्हता. सो आज रँडमली उठून मी विचार केला की नाही, आतापासून स्टार्ट करायचं. सो माझ्या अवतारावरून ते मला कळतच असेल की मी जस्ट उठली आहे, म्हणजे लवकर उठली होती, बट एडिटिंग वगैरे झाली आणि जस्ट मग मी स्टार्ट केलं. सो आजपासून मी तुम्हाला माझे हे सगळे लाईफस्टाईल वगैरे आणि बरंच काही काही तुमच्यासोबत शेअर करेल. सो आता मी रेडी होते आणि ऑफिसला जायला आता टाईम होईल. सो मी फटफट रेडी होते आणि आपण आता नेक्स्ट क्लिपमध्ये भेटू. तर सगळ्यात अगोदर उठल्याबरोबरच मी माझा बेडने एकदम नीटनेटका लावून घेते. ब्लँकेट मला फोल्ड करून लगेच फोल्ड करायला आवडतं, कारण क्लीन असेल तर आपण दिवसाची सुरुवात खूप चांगली होते. सो मी आता रेडी झाली ऑफिसला जायला. तर बेसिकली माझं रेडी होणं म्हणजे मॉइश्चरायझर लावते फक्त, आणि लिपस्टिक आणि हेअर कोम वगैरे करते, एवढंच माझ्या मेकअपमध्ये असतं, आणि परफ्यूम आणि ड्रेस वगैरे आपलं. सो आता मी निघते ऑफिसला जायला. सो तिकडे गेल्यानंतर मग मी तुम्हाला पुन्हा भेटते. दिस इज माय लुक आणि मी अशी चालली ऑफिसला. तर आता मी निघाले आणि ऊन जरा जास्तच आहे, पण ठीक आहे. मी मोस्टली सनस्क्रीन नाही लावत, बिकॉज काय माहिती, म्हणजे ऑफिस माझं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. सो मग जवळच आहे, पूर्ण दिवस ऑफिसमध्येच राहायचं असतं, आणि त्याच्याने सनस्क्रीनने म्हणजे चांगली असते, पण मला असं खूप ऑइली आणि खूप चिपचिप होतं. सो मग मी ती स्किप करते. सो अशीच मी केली विदाउट एनी सनस्क्रीन. सो मी आता ऑफिसमध्ये पोचली माझ्या, आणि आमच्या ऑफिसचा टूर मी तुम्हाला नंतर कधीतरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये वगैरे करेल. सो आता मी थोडंसं काम करते आणि आपण भेटूयात नंतर, ठीक आहे. तर हे आमचं ऑफिस आहे, आणि मी ब्लॉग बनवत होती तर सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होते, आणि ऑफिस पण खूप छान आहे. आणि त्यानंतर लगेचच दुपारी जेवणाचा ब्रेक झाला आणि आम्ही लोक जेवायला गेलो. तर आज आमच्या टिफिनमध्ये आहे कोबीची भाजी आणि चपाती आणि सलाड असतं थोडंसं. सो आता आम्ही सगळेजण ते खाऊ, आणि ज्यांनी घरून आणलेले आहेत काहींचे वेगळे वेगळे पण टिफिन्स आहेत. सो मी तुम्हाला दाखवते. जेवणानंतर परत आम्ही सगळे लोक कामाला बसलो, आणि काम झाल्यावर 4 वाजता परत आमचा कॉफी ब्रेक झाला. आणि आज माझ्या आणि मधुरासाठी साक्षी कॉफी बनवते आहे. सो हां, आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने ती बनवते, तर आपण ते पण बघू. तर तिने कॉफी आणि काय साखर टाकलेली त्याच्यामध्ये गरम पाण्यात. हां, गरम पाण्यात, आणि त्याच्यानंतर तिने बॉटलमध्ये हां ती शेक करते. हातवारे बघून मला भीती वाटते. ठीक आहे, बनव. स्टॅमिना बघ माझ्या हातात. आणि थोड्याच वेळानंतर कॉफी झाली आहे आमची रेडी. दिस इज मेड बाय साक्षी. सो अशाच स्वीट भारी रेसिपींसाठी साक्षीज किचनला फॉलो करा. तर ही आली आहे मधुरा आहे, साक्षी आहे, आणि आता आम्ही कॉफी पिणार आहे. सो दिस इज, आता बघू कशी केली आहे तिने, का काहीतरी घाण केलं आहे का चांगलं केलं आहे, बघू. ठीक आहे, आम्हाला इतर बघ. सो आता आम्ही हे टेस्ट करून बघू की कसं झालं आहे. मस्त छान येते, तुला येते, जमतं मुलीला, यंदा कर्तव्य आहे. सो हे छान होतं खालचं, पण अगोदर मगाशी आम्ही थोडीशी ॲक्टिंग एवढी ऍक्टिंग केली आम्ही तिला रिअल वाटण्यासाठी की बस, पण छान होतं, नंतरून छान लागली टेस्ट खरंच. तर आता आमचं ऑफिस सुटलं आहे आणि आता आम्ही सगळे लोक घरी चाललो आहे. सो चला आता घरी जाऊयात. तो घरी जाता जाता मला रस्त्यात आम्ही खमण ढोकळे घेतले, आणि हे माझ्या फ्रेंड्स आहेत.
सो आता मी लोक घरी चाललो आहे. सो घरी चाललो आहे. ठीक आहे. This is me being very Punekar girl. आणि या इकडे खात आहेत. तर मी आता घरी आलेली आहे आणि मी सकाळी याच्यासाठी बेड आवरून जाते की आल्यानंतर थकून आलो असतो तो बेड असा छान नीटनेटका बघितल्यावर एकदम फ्रेश वाटेल. सो आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी आता व्हिडिओ एडिटिंगला बसेल आणि त्याच्यानंतर 10-15 मिनटं मी मेडिटेशन करेन आणि देन स्लीप. सो बाकीचा जो डिटेल ब्लॉग आहे की मी काय करते काय नाही, लाईक एव्हरीथिंग, की माझी काय जर्नी आहे वगैरे किंवा माझे काय एक्सपिरियन्स आहे. सो मग मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये हळूहळू शेअर करेन. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.